लक्ष द्या बाळांनो, मागच्या लेक्चरला आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधला फर्स्ट पार्ट म्हणजे सर्क्युलर मोशन कंप्लीट केलं होतं आणि आज आपल्याला शिकायचं आहे सेकंड पार्ट, दॅट इज अ रोटेशनल मोशन. ओके, आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये हे दोन्ही पार्ट येतात, म्हणजे यांच्यामध्ये दोन्ही सिमिलॅरिटीज आहे आणि नाव सुद्धा वेगवेगळे आहे, म्हणजे काहीतरी डिफरन्स आहे. तर दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्स काय, तिकडे लक्ष द्या. नोट्सकडे बघू नका, काही समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, इकडे बघा बाळांनो. सगळ्यात महत्त्वाचं रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स, आवाज आवाज. रोटेशनल डायनॅमिक्स इज डिवाइडेड इंटू टू पार्ट्स. त्यातला फर्स्ट पार्ट असतो बाळांनो सर्क्युलर मोशन. The first part is circular motion and the second part is rotational motion. ओके, सर्क्युलर मोशन असू द्या किंवा रोटेशनल मोशन असू द्या, दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय? सो बोथ आर परफॉर्मिंग अ सर्क्युलर पाथ. आवाज. बोथ आर परफॉर्मिंग अ सर्क्युलर पाथ. दोघांमध्ये कुठला पाथ आहे सांगा? सर्क्युलर पाथ आहे. ओके, दोघांमध्ये पार्टिकल सर्क्युलर पाथ, मी सर्क्युलर मोशन नाही म्हणताय, सर्क्युलर पाथ परफॉर्म करताय. आता हे दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे म्हणून दोघा रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आले. आता सर्क्युलर पाथ मध्ये जर का तो सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर असेल, सेंटर म्हणजे असतं बाळांनो पॉइंट. सेंटर म्हणजे काय असतं? पॉइंट. जसं फॉर एक्झाम्पल जर का सपोज तो सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर असेल, अबाउट पॉइंट असेल, तर त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. कुठलं मोशन? सर्क्युलर मोशन. जसं फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, मला हे सांगा एक स्ट्रिंग आहे. ओके, स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही स्टोन अटॅच केलाय. काय अटॅच केलाय? स्टोन. अँड अनदर एंड इज इन हँड. स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या एका एंडला स्ट्रिंगच्या एका एंडला तुम्ही काय केलंय बाळांनो? स्टोन अटॅच केलाय आणि जस्ट बिल्ड इन अ सर्कल. आता कुठला सर्कल आहे? हॉरिझॉन्टल सर्कल की व्हर्टिकल सर्कल? व्हर्टिकल सर्कल. मग या केसमध्ये पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. येस, या केसमध्ये पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. ओके, येस. या केसमध्ये पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. ओके, हा झाला सेंटर. ओके, पार्टिकल इनिशियली इथे असणार आहे. आफ्टर सम टाइम इट विल बी एट हियर, 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 हियर. सो पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर पाथ. कुठला पाथ आहे हा? सर्क्युलर पाथ. पण तो जो सर्क्युलर पाथ आहे अबाउट काय सांगा? पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे कोण असं सांगा? सेंटर. सर्क्युलर पाथ ऑफ द बॉडी. बॉडी इज गोइंग टू परफॉर्म अ सर्क्युलर पाथ अबाउट अँड सेंटर. सेंटर म्हणजे कोण असतं? पॉइंट. एखाद्या बॉडीचा सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर किंवा अबाउट पॉइंट असेल तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. कुठलं मोशन म्हणायचं? सर्क्युलर मोशन. की ज्यामध्ये नो डाऊट सर्क्युलर पाथ आहे पण तो अबाउट सेंटर आहे, अबाउट पॉइंट आहे, त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. पण तोच जर का सर्क्युलर पाथ अबाउट ॲक्सिस असेल बाळांनो, लक्षात ठेवा काय बोलू मी? अबाउट ॲक्सिस. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲक्सिस म्हणजे कोण असतं बाळांनो? लाईन. ॲक्सिस म्हणजे कोण असतं? लाईन. म्हणजे सर्क्युलर पाथ आहे पण अबाउट काय सांगा? लाईन आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. कुठलं मोशन आहे? रोटेशनल मोशन. जसं फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ अर्थ. आता मोशन ऑफ अर्थ अबाउट इट सेल्फ. ओके, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे की नाही? आता ओके, आपण शिकलो आहे की सपोज दिस इज द अर्थ. ही एक अर्थ आहे. ही जर का स्वतःभोवती फिरत असेल तर एका ॲक्सिसमधनं एका ॲक्सिसच्या भोवती फिरते, बरोबर आहे? आपण शिकलो आहे सगळं. ओके, मॅग्नेटिझममध्ये शिकलो आहे. द ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू नॉर्थ अँड साऊथ इज कॉल्ड ॲज जिओग्राफिक ॲक्सिस. कुठला ॲक्सिस असतं? जिओग्राफिक ॲक्सिस. मग या केसमध्ये सध्या तुमची अर्थ काय करत आहे? इट रिव्हॉल्व्स रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. कशी जाते? वेस्ट टू ईस्ट. मग मला हे सांगा, अर्थ सुद्धा एक सर्क्युलर पाथच कव्हर करत आहे. सांगा बरं, अर्थला एक स्वतःचं रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो रे? 24 hours पिरियड म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही? ओके, मग तो सुद्धा सर्क्युलर पाथ आहे पण तो सर्क्युलर पाथ काय? अबाउट सेंटर आहे की अबाउट ॲक्सिस आहे? अबाउट ॲक्सिस. म्हणजे ॲक्सिसच्या भोवती फिरते. So circular path of the body is about axis, that is a rotational motion. Circular path of the body is about काय? Center, that is point, that is a linear motion. ठीक आहे? ओके, लक्ष द्या. मनस्वी उभी राहा. स्टँड अप. बाहेर जा. थांब तिथंच. आता तिच्याकडे बघा रे. ओके, तो दरवाजा तुझ्याकडे ढकल, माझ्याकडे ढकल. अजून कर तसंच, अजून कर तसंच.
सांगा बरं मला, हे सांगा तो कुठला पाथ आहे? सर्क्युलर पाथ आहे. कुठला पाथ आहे? सर्क्युलर पाथ. अबाउट सेंटर आहे की अबाउट लाईन आहे? अबाउट लाईन. बघा ते दरवाजा एका साईडने फिक्स आहे बघा, या साईडने करेक्ट आहे. हा जो दरवाजा असतो इकडे लक्ष द्या. बस बाळा बस झालं. हां तुटल ना ते. हां ठीक आहे. हां हे इकडे लक्ष द्या. सपोज हे लक्ष द्या, हा डोअर आहे. ओके, हा डोअर इथं फिक्स केला असतो. ओके, तो डोअर त्या एक ॲक्सिस आहे, इथं क्लिप आहे, इथं क्लिप आहे, इथं क्लिप्स आहेत ना, त्या ॲक्सिसच्या भोवती फिक्स आहे आणि त्या ॲक्सिसच्या भोवती सर्क्युलर पाथ कव्हर करत आहे. This is the circular path of the doer about the axis. That's why motion of doer is not a circular motion, it's a rotational motion. So this is the difference between circular motion and rotational motion. Similar, both comes in a rotational dynamics. त्यामुळे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी तर असणारच आहे. काय सिमिलॅरिटी आहे? तर दोघांमध्ये सर्क्युलर पाथ आहे. फक्त डिफरन्स काय आहे? तर सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर दॅट इज पॉईंट असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, आणि सर्क्युलर पाथ अबाउट ॲक्सिस म्हणजे लाईन असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा? रोटेशनल मोशन. लक्षात ठेवा. चालेल. आता इकडे बघा बाळांनो, नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं असतं व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी. हां तसं आपण बघितलं आहे रिजिड बॉडी काय असतं. रिजिड बॉडी म्हणजे रिजिड डोक्याची, एकदम रिजिड माइंडसेटची असं म्हणतात. लक्षात ठेवा. रिजिड माइंडसेटची म्हणजे असं म्हणतात दगड 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 ई स्टोन म्हणा किंवा आयर्न रॉड म्हणा, ह्या रिजिड बॉडी आहेत बाळांनो. लक्षात ठेवा. का बरं याला दगड म्हणतात? कधी कधी आपल्याला उपमा दिली जाते दगडाची. करेक्ट आहे. घरचे नातेवाईक आई वडील म्हणतात दगड आहे दगड. ओके, किती सांगून तरी याला फरक पडत नाही. किती मारा हाना हे जसंच्या तसंच आहे. हे उठत नाही म्हणजे उठत नाही सकाळी. ठीक आहे. दगड आहे दगड. ठीक आहे, लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल कन्सिडर रिजिड बॉडी. तुम्ही एक रिजिड बॉडी घेतली. सर अमिबा काढला का? बिलकुल नाही. ठीक आहे. रिजिड बॉडी म्हणजे एनी शेप. दगडाला काही शेप नसतो बाळांनो. आता मला हे सांगा, ॲज इट इज अ सॉलिड, जर काही सॉलिड असेल तर एव्हरीवन नोज ओके इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. यामध्ये खूप सारे ॲटम्स आहेत जे क्लोजली पॅक्ड टू इच अदर आहेत. त्यातले कुठले तरी 2 पार्टिकल घेतले बाळांनो. या रिजिड बॉडीचे कुठले तरी 2 पार्टिकल घेतले आणि 2 पार्टिकल म्हटलं डिस्टन्स आर आहे. ओके, कन्सिडर रिजिड बॉडी म्हणजे एक दगड घेतला. ओके, रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल आहेत. त्यातले कुठले तरी 2 पार्टिकल घेतले आणि 2 पार्टिकल म्हटलं डिस्टन्स आर आहे. सो वेन यू अप्लाय द फोर्स ऑन द रिजिड बॉडी, त्या रिजिड बॉडीवर तुम्ही जर का फोर्स अप्लाय केला, मग फोर्स अप्लाय केल्यावर सपोज 2 टाईपचे फोर्स असतात. एक असतं कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि एक काय असतं इलॉंगेटिव्ह फोर्स. लक्षात ठेवा. इलॉंगेटिव्ह म्हणजे टेन्साइल फोर्सेस म्हणतो. मग आता मला हे सांगा, ओके त्या रिजिड बॉडीवर 2 टाईपचे फोर्स अप्लाय केले, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला किंवा इलॉंगेटिव्ह फोर्स अप्लाय केला, तर तुम्हीच मला हे सांगा ओके व्हेन वी अप्लाय द एक्सटर्नल फोर्सेस ऑन द बॉडी, जेव्हा तुम्ही एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय करता, डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल डज नॉट चेंज. त्या बॉडीमधल्या कुठल्याही 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. अशा बॉडीला आपण काय म्हणतो सांगा? रिजिड बॉडी. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सपोज बाळांनो लक्ष द्या. ओके, ही एक रिजिड बॉडी आहे. समजा या रिजिड बॉडी इज अ मेड अप ऑफ सॉलिड. करेक्ट आहे. यात कुठले तरी 2 पार्टिकल घेतले. समजा रिजिड बॉडीचा रिजिड बॉडीचा हा पार्टिकल आहे आणि रिजिड बॉडीचा हा पार्टिकल आहे. करेक्ट आहे. हे रिजिड बॉडीचे 2 पार्टिकल आहे. 2 पार्टिकल म्हटलं डिस्टन्स आहे काहीतरी आर. करेक्ट आहे. आता तुम्ही मला हे सांगा, मी काय करतो, ही जी रिजिड बॉडी आहे हिला काय अप्लाय करतो? फोर्स. जेव्हा फोर्स अप्लाय केला, सांगा बरं, फोर्स अप्लाय केला, हे 2 पार्टिकल जवळ आले का? नाही. याला असा टेन्साइल फोर्स अप्लाय केला, 2 पार्टिकल दूर गेले का? नाही. म्हणजे बाळांनो लक्ष द्या. घे बरं सर. हां हे बाळा घे बरं, चल लवकर. हां थँक्यू. बाळांनो कुठल्याही रिजिड बॉडीला जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता, आफ्टर अप्लिकेशन ऑफ फोर्स इफ द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल डज नॉट चेंज, 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स कमी होत नसेल, वाढतही नसेल, सच बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडीची पहिली डेफिनेशन असतं इफ, बघा मी काय म्हणताय, डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल्स डज नॉट चेंज. इफ द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल डज नॉट चेंज. एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमधल्या कुठल्याही 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स काय होत नसेल? चेंज होत नसेल. इफ द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल डज नॉट चेंज, ओके, आफ्टर अप्लिकेशन ऑफ फोर्स, आफ्टर अप्लिकेशन ऑफ फोर्स is a rigid body. This is the definition of rigid body. किंवा तुम्ही सांगू शकता, जर का बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचे 2 पार्टिकल हलायलाच तयार नसतील, म्हणजे याचा अर्थ बॉडीचा शेप अँड साईज चेंज होणार नाही. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स केल्यानंतर इफ द शेप अँड साईज ऑफ द बॉडी डज नॉट चेंज, बॉडीचा शेप अँड बॉडीची साईज चेंज होत नसेल तर सच बॉडी इज ऑल्सो कॉल्ड ॲज
रिजिड बॉडी. साधी गोष्ट आहे. बॉडीचा शेप, बॉडीची साईज केव्हा चेंज होत असते? जेव्हा पार्टिकल आतमधल्या दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स काय होत असते? कमी जास्त. जसं फॉर एक्झाम्पल कुठली बॉडी असते? रबर माहिती आहे तुम्हाला, थर्माकॉल माहिती आहे. या असल्या बॉडी आहे, यांच्यावर फोर्स अप्लाय केल्यावर त्यांचा शेप सेम राहतो की चेंज होतो? चेंज होतो बाळांनो. ओके, पण रिजिड बॉडीमध्ये तसं होत नाही. ओके, तर दोन्ही डेफिनेशन लिहू शकता. आफ्टर अप्लिकेशन ऑफ फोर्स इफ द डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल डज नॉट चेंज, और आफ्टर अप्लिकेशन ऑफ फोर्स ओके इफ द शेप अँड साइज ऑफ द बॉडी डज नॉट चेंज, सच अ बॉडी इज कॉल्ड एज रिजिड बॉडी. या बॉडीला आपण काय म्हणतो सांगा? रिजिड बॉडी. ठीक आहे. ओके, आता बाळांनो अतिशय महत्त्वाचं एक एनसीईआरटी मध्ये स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. हां, अतिशय महत्त्वाचं एनसीईआरटी मध्ये एक स्टेटमेंट आहे, लक्ष द्या, की जर सपोज एखादी रिजिड बॉडी घेतली, लक्ष द्या. ओके, आता रिजिड बॉडीमध्ये मी काय करतो? एक ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऑब्वियसली आता मला रोटेशनल मोशन जर का शिकायचं असेल तर मला ॲक्सिस ऑफ रोटेशन ड्रॉ करावं लागेल प्रत्येक डायग्राममध्ये. सपोज मी ॲक्सिस ऑफ रोटेशन ड्रॉ केला. ओके, रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. रिजिड बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल्स आहे. त्यातला फर्स्ट पार्टिकल घेतला, लेट्स कन्सिडर, ज्याचं मास m1 आहे आणि ज्याचं डिस्टन्स किती आहे सांगा? r1. ओके, दुसरा पार्टिकल घेतला ज्याचं मास m2 आहे, ज्याचं डिस्टन्स घेतलं बाळांनो r2. तिसरा पार्टिकल घेतला ज्याचं मास किती आहे सांगा? m3 आणि ज्याचं डिस्टन्स किती आहे सांगा? r3. आणि नंतर nth पार्टिकल घेतलं ज्याचं मास आहे mn आणि ज्याचं डिस्टन्स किती घेतलं? rn. ऑल द डिस्टन्स आर ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर केले जातात? ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. लक्ष द्या मी काय म्हणतोय आता. ओके, कन्सिडर अ रिजिड बॉडी. ओके, कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स ऑफ मासेस, n पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 m3 डॅश 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 mn situated, बघा मी काय म्हणताय, situated at a distance of, situated at a distance of, situated at a distance of, सांगा m1 चा डिस्टन्स किती आहे? r1, m2 चा डिस्टन्स किती आहे? r2, m3 चा डिस्टन्स किती आहे? r3 डॅश 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 mn चा डिस्टन्स किती आहे? rn रिस्पेक्टिव्हली. कसे सिच्युएट झाले? ॲट अ डिस्टन्स ऑफ r1 r2 r3 डॅश डॅश rn रिस्पेक्टिव्हली. म्हणजे रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ समजतो? m1 चा r1, m2 चा r2, m3 चा r3, mn चा rn. आणि ऑल द डिस्टन्स आर ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड ऑल दिस डिस्टन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. करेक्ट आहे? ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता गाईज प्लीज टेल मी, अ बॉडी इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. करेक्ट आहे? आता मला हे सांगा, जेव्हा तुम्ही सर्क्युलर मोशन आणि रोटेशन मोशन बद्दल बोलता, लक्ष द्या इकडे मी काय म्हणताय, जेव्हा तुम्ही सीएम बद्दल बोलता, सीएम म्हणजे सर्क्युलर मोशन आणि आरएम म्हणजे असतं रोटेशन मोशन. ऑब्वियसली दोघांमध्ये सर्क्युलर पाथ आहे. येस, मग सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा एखादी बॉडी एक सर्कल कंप्लीट करतो तेव्हा त्याला नाव दिलं जाते रिव्होल्यूशन. आणि रोटेशन मोशन मध्ये बॉडी जेव्हा एक आपला सर्कल कंप्लीट करतो तेव्हा त्याला नाव दिलं जाते रोटेशन. हे नाव लक्षात ठेवा. हा, जसं तुम्ही असं सांगू शकता, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रोटेशन. यावरच समजते की बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय की रोटेशन मोशन परफॉर्म करताय. मी जेव्हा म्हणेल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? सर्क्युलर मोशन. मी म्हणेल पिरियड ऑफ रोटेशन म्हणजे याचा अर्थ बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? रोटेशनल मोशन परफॉर्म करताय. इज दॅट क्लिअर? येस. आता बाळांनो मला हे सांगा, कन्सिडर रिजिड बॉडी. समजा ही रिजिड बॉडी आहे, दॅट रिजिड बॉडी इज रोटेटिंग. काय बोललो मी सांगा? रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस. येस, मी स्पष्ट बोललो, रोटेटिंग अबाउट ॲक्सिस म्हणजे सांगा ए सर्क्युलर मोशन आहे की रोटेशनल मोशन आहे? रोटेशनल मोशन आहे. करेक्ट आहे? मग आता मला हे सांगा, इमॅजिन करा ही रिजिड बॉडी आहे. लक्ष द्या, इमॅजिन करा ही रिजिड बॉडी आहे. या रिजिड बॉडीमधनं ॲक्सिस पास केला, बाय ॲक्सिस पास केला, बरोबर आहे? या बॉडीमधनं ॲक्सिस पास केला. से येस? येस. आणि बॉडीचे पार्टिकल्स आहेत, पार्टिकलचे डिस्टन्स आहे. सांगा बॉडी काय परफॉर्म करताय? सांगा ॲक्सिस भोवती फिरत आहे. बॉडी जर का ॲक्सिस भोवती फिरत असेल तर याचा अर्थ हे सर्क्युलर मोशन आहे की रोटेशनल मोशन आहे? रोटेशनल मोशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. द बॉडीचा सर्क्युलर पाथ आहे, बॉडीचा सर्क्युलर पाथ आहे, बॉडीचा सर्क्युलर पाथ आहे अबाउट ॲक्सिस आहे. त्यामुळे बॉडीच्या मोशनला आपण रोटेशनल मोशन नाव देऊ. से येस. व्हॉट अबाउट द पार्टिकल्स ऑफ द बॉडी? बॉडीच्या पार्टिकल बद्दल काय म्हणू शकता आपण? सरळ बसायचं, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. बॉडीच्या पार्टिकल बद्दल काय बोलू शकता? मला एक सांगा, साधी गोष्ट आहे, जर का बॉडी आपलं एक रोटेशन कंप्लीट करत असेल, जर का बॉडी निघून ओके पुन्हा तिथेच वापस यायला 5 सेकंड लागत असेल, तर मला हे सांगा या पार्टिकलला, म्हणजे मला हे सांगा बॉडी जर का जात असेल तर पार्टिकल जात असेल ना. जसं फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे, हे पाय बॉडीचं हे ब्लॅक कलर लक्षात ठेवा, चालेल? हे ब्लॅक कलर लक्षात ठेवा, चालेल? हे पाय आली फिरून, म्हणजे सांगा बरं बॉडीचं काय तयार झालं? एक रिव्होल्यूशन झालं की एक रोटेशन झालं?
एक रोटेशन. मग बॉडीच्या आतमध्ये कोण आहे? पार्टिकल आहे. मग पार्टिकल हे इथला पार्टिकल आहे, तू इथला पार्टिकल आहे, फिरून डबल तिथंच येते ना. मग बॉडीला जर का एक रोटेशन कंप्लीट करायसाठी 5 सेकंड लागत असेल, म्हणजे बॉडीला जर का एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी 5 सेकंड लागत असेल, तर पार्टिकलला एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी 5 सेकंड लागत आहे. पण फरक एवढा आहे की बॉडी फिरताय कोणाच्या भोवती सांगा? ऍक्सिसच्या. आणि पार्टिकल जो असतो ना, तो पार्टिकल फिरतो बाळांनो सेंटरच्या भोवती. कोणाच्या भोवती सांगा? सेंटरच्या. पार्टिकल एका पॉईंटच्या भोवती सर्क्युलर पाथ कव्हर करतो. हे बघा M1 हा पार्टिकल आहे. बॉडी जर का एक सर्कल कंप्लीट करत असेल तर पार्टिकल सुद्धा एक सर्कल कंप्लीट करत आहे. फरक एवढा आहे की बॉडी कोणाच्या भोवती फिरत आहे? ॲक्सिसच्या. आणि पार्टिकल कोणाच्या भोवती फिरत आहे? ॲक्सिस नाही करत आहे. पार्टिकलला त्या ॲक्सिसचं काही घेणं देणं नाही आहे. तो पार्टिकल फक्त या पॉईंटच्या अवतीभोवती फिरत आहे. राईट आहे. जेवढा तो पुढे असेल तेवढाच तो कुठे असणार आहे? मागे. बिकॉज आफ्टर ऑल हा सर्कल आहे. सर्कल असेल तर हा सेंटर आहे, आणि सेंटर असेल तर बाकी सगळ्या काय झाल्या सांगा? रेडियस झाल्या. तर रेडियस सेमच असते ना, त्यामुळे जेवढं पुढे तेवढं मागे. ॲक्च्युअली ते पुढे मागे आहे की सगळीकडे सेम आहे? सगळीकडे सेम आहे. करेक्ट आहे. मग सर हे सर्कल असा कसा काय काढला? अबे कधी होतो व्हर्टिकल सर्कल आहे की हॉरिझॉन्टल सर्कल आहे? आणि हॉरिझॉन्टल सर्कल कोणासारखा दिसतो सांगा? इलिप्स सारखा दिसतो. सो येस. आता व्हॉट अबाउट दिस पार्टिकल सांगा बरं. हा पार्टिकल कुणा भोवती फिरेल? ॲक्सिसच्या भोवती फिरेल की या सेंटरच्या भोवती फिरेल सांगा? सेंटरच्या. त्याची रेडियस जेवढी पुढे आहे तेवढीच आपण इथे घेऊ. ओके. अँड पार्टिकल इज गोइंग टू परफॉर्म सर. इज इट क्लियर? येस. ओके. हा पार्टिकल असा फिरणार आहे, हा पार्टिकल असा फिरणार आहे. इज दॅट क्लियर? येस. मग मला हे सांगा, हा पार्टिकल सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर, 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 आणि बॉडी सर्क्युलर पाथ अबाउट ॲक्सिस. सर्क्युलर पाथ अबाउट ॲक्सिस. तर आता मला याच्यात दोन गोष्टी सांगा. बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करते? कुठला पाथ आहे? अबाउट सर्क्युलर पाथ. दिशा लक्ष दे. बॉडी कुठला पाथ परफॉर्म करताय? सर्क्युलर पाथ अबाउट. म्हणजे बॉडीचं मोशन कुठलं आहे? रोटेशन मोशन. आणि बॉडीचे पार्टिकल सांगा बरं. ते सर्क्युलर पाथ आहे. अबाउट ॲक्सिस आहे की अबाउट पॉइंट आहे? मग त्याचा सर्क्युलर पाथ अबाउट पॉइंट, त्याचा सर्क्युलर पाथ अबाउट पॉइंट, त्याचा सर्क्युलर पाथ अबाउट पॉइंट, याचा सर्क्युलर पाथ अबाउट पॉइंट. म्हणजे याचा अर्थ पॉइंट म्हणजे कोण सांगा? सेंटर. मग सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर असेल तर कुठलं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. म्हणजे समजलंय का? रोटेशनल मोशन मध्ये एनसीईआरटी मध्ये अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे बाळांनो. व्हेन अ बॉडी परफॉर्म्स, काय बोलू मी सांगा? व्हेन अ बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन. बघा मी काय म्हणताय, व्हेन अ बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन, पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. पुन्हा एकदा बोलताय मला हे सांगा, बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय सांगा? सर्क्युलर मोशन की रोटेशनल मोशन? आणि बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन. डिफरन्स समजलाय काय? डिफरन्स समजलाय? कारण बॉडीचा सर्क्युलर पाथ अबाउट काय? सेंटर आहे की ॲक्सिस आहे? आणि पार्टिकलचा सर्क्युलर पाथ अबाउट काय? सेंटर. सगळ्यांनी लक्ष द्या, अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे. काय? व्हेन अ बॉडी परफॉर्म, लक्ष द्या, RM. RM म्हणजे काय? रोटेशनल मोशन. देन पार्टिकल्स ऑफ द बॉडी. बघा मी काय म्हणताय, पार्टिकल्स ऑफ द बॉडी. पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म विच मोशन? सर्क्युलर मोशन. समजलाय? आता मला हे सांगा, बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. M1 वर फोकस करा, M2 वर फोकस करा, M3 वर फोकस करा, M4. कारण सगळे सर्कल सेम आहे की डिफरंट आहे? सगळे सर्कल सेम आहे की डिफरंट आहे? मग प्रत्येक सर्कलची रेडियस सेम आहे की डिफरंट आहे? बोला. रेडियस सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट. व्हेरी गुड. ओके. मग मला हे सांगा, सर्क्युलर मोशन कोण परफॉर्म करताय? बॉडी परफॉर्म करताय की पार्टिकल? मग एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सर्क्युलर मोशन मध्ये दोन्ही वेलोसिटी असतात. काय? लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. कुठली वेलोसिटी सांगा? लिनियर वेलोसिटी. आणि काय असते बोला? अँग्युलर वेलोसिटी. लक्ष द्यायचं. लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. आता इकडे लक्ष द्यायचं, प्रत्येक गोष्टी लक्ष द्या प्लीज. आजच्या लेक्चरला बरोबर लक्ष द्या. हां आता बाळांनो मला हे सांगा. ओके, साधी गोष्ट आहे. हां, इमॅजिन करा, ही बॉडी आहे. ओके, या बॉडीवर आपण उभे आहोत. कुठला तरी एखादा पार्टिकल उभा आहे, बरोबर आहे. ओके, आता बॉडी एक रोटेशन कंप्लीट करून येत आहे. बॉडीला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी सपोज 10 सेकंड लागत आहे. किती सेकंड? 10 सेकंड. रोटेशन हा बॉडीला. तर पार्टिकलला रोटेशन म्हणू की रिव्हॉल्युशन म्हणू? बोला. पार्टिकल कुठला मोशन परफॉर्म करतं? सर्क्युलर. मग पार्टिकलला तेवढंच एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल? 10 पेक्षा जास्त, 10 पेक्षा कमी की 10 सेकंदच लागेल? साधी गोष्ट आहे. ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल म्हणजे बॉडी आहे, आणि त्या पेन्सिलचा एखादा पार्टिकल आहे. आता ही पेन्सिलची टीप लक्षात ठेवा, चालेल? पेन्सिल फिरून पुन्हा वापस आली, तर ऑब्व्हियसली त्या एखादा पार्टिकल सुद्धा फिरून पुन्हा तिथंच वापस येत आहे.
जिथून निघाला होता. म्हणजे याचा अर्थ दोघांना लागणारा टाइम काय सेम. मग दोघांना लागणारा टाइम सेम आहे म्हणजे दोघांची अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे. काय सेम आहे सांगा, अँग्युलर वेलॉसिटी. लक्ष द्या मी काय म्हणताय. इथं दोन दोन एलिमेंट आले आहेत, बॉडी आली आहे, पार्टिकल आलेले आहेत. बॉडी वेगळंच करते, पार्टिकल वेगळंच करतं. रोटेशनल मोशन कोण परफॉर्म करत आहे, रोटेशनल मोशन कोण परफॉर्म करत आहे, बॉडी. आणि सर्क्युलर मोशन कोण परफॉर्म करत आहे, पार्टिकल. लक्ष द्या मी काय म्हणताय. पण दोघांची काय सेम आहे, कसं काय समजलं. जर का एक रोटेशनला 10 सेकंड लागत असेल तर पार्टिकलला एक रिव्होल्यूशनला 10 सेकंड लागतात. म्हणजे दोघांचं काय सेम आहे, लिनियर वेलॉसिटी नाही, बोला अँग्युलर वेलॉसिटी. सो डब्ल्यू इज अँग्युलर वेलॉसिटी. थांबा रे बाळांनो, प्लीज लक्ष द्या. लक्षात नाही आलं तर पुढे अवघड होईल. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉडी, ओके, अँड पार्टिकल. बॉडी अँड काय पार्टिकल इज सेम. दोघांची काय सेम आहे सांगा, अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे. कुठली वेलॉसिटी, अँग्युलर. आता मला हे सांगा कोण सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, ओके, कोण सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, बॉडी की पार्टिकल, पार्टिकल. बर, तर आपलं सर्क्युलर मोशन संपलेलं आहे. आपण शिकलो एखादा पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला दोन्ही वेलॉसिटी असतात, लिनियर ॲज वेल ॲज अँग्युलर. आणि लिनियर वेलॉसिटी काय असते तर सगळ्यांना माहिती आहे, लिनियर वेलॉसिटी v इज इक्वल टू किती असतं, आर की आर ओमेगा, आर ओमेगा. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. से येस, से येस, से येस. येस. मला हे सांगा पहिला पार्टिकल घ्या. सांगा पहिल्या पार्टिकलची रेडियस किती, आर आहे की R1 आहे, R1. मग पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी v1 इज इक्वल टू किती असतं, R1 ओमेगा. से येस. दुसऱ्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी किती असणार आहे, v1 की v2, v2. कारण की लिनियर वेलॉसिटी दोघांवर डिपेंड आहे. कोण दोघं, आर आणि ओमेगा. तर प्रत्येक केसमध्ये प्रत्येक सर्कलची रेडियस सेम आहे की डिफरंट आहे, सेम आहे की डिफरंट आहे. पार्टिकल्स आर रिव्हॉल्विंग विथ अ सेम सर्कल की डिफरंट सर्कल. मग जर का रेडियस डिफरंट असेल बट दे हॅव अ सेम अँग्युलर वेलॉसिटी. जेवढी अँग्युलर वेलॉसिटी बॉडीची आहे तेवढी अँग्युलर वेलॉसिटी सगळ्या पार्टिकलला भेटली. तर अँग्युलर वेलॉसिटी डिफरंट नाही आहे, अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे. म्हणून मी इथं ओमेगा 1 लिहिलं की फक्त ओमेगा लिहिलं, ओमेगा. मात्र पहिल्या सर्कलची रेडियस किती, आर आहे की R1 आहे, R1. म्हणजे तुमची लिनियर वेलॉसिटी v वर, तुमची लिनियर वेलॉसिटी v r वर डिपेंड आहे, ओमेगावर डिपेंड आहे, बरोबर आहे की नाही. त्यातलं ओमेगा कॉन्स्टंट आहे पण r काय होत आहे, चेंज. सो v1 इज इक्वल टू R1 ओमेगा. सो v2 इज इक्वल टू किती होईल सांगा, R2 ओमेगा. त्याची रेडियस लागेल, ओके. तुम्हाला म्हटलं v3 किती असेल, v3 इज इक्वल टू किती असतं, r की R3, R3 ओमेगा. आणि vn इज इक्वल टू किती असतं, r की Rn, Rn ओमेगा. vn इज इक्वल टू किती असतं, Rn ओमेगा. से येस, येस, ओके. vn इज इक्वल टू किती असतं, Rn की Rn ओमेगा. म्हणजे मला हे सांगा तुमचे पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात तेव्हा सगळ्या पार्टिकलची कुठली वेलॉसिटी चेंज होत राहते आणि कुठली वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, बोला. लिनियर वेलॉसिटी चेंज होत राहते आणि अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट होते. असं का होते रे सर, लिनियर वेलॉसिटी दोघांवर डिपेंड असते. एक असतं डिस्टन्स आणि एक काय असतं सांगा, ओमेगा. त्यातलं ओमेगा काय असतं, कॉन्स्टंट. पण टाइम टू टाइम डिस्टन्स काय होत राहते सांगा, चेंज होत राहते. मग डिस्टन्स चेंज झालं, ओके, त्यामुळे लिनियर वेलॉसिटी सुद्धा काय होत राहते, चेंज. से येस, येस, से येस, येस, ओके. चला लक्ष द्यायचं, हां लक्ष द्यायचं, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तिकडे ज्या बाजूला लक्ष दे, इकडे सगळ्यांनी वर बघायचं, हां खाली बघू नका, खाली कोणीच नाही आहे. आणि आहे ती कुठे जात नाही, हां बघा, हां लक्ष द्या, ओके. वजा काय लिहिलं, टाइप्स ऑफ व्ह्यूज. कुणालाही बघण्याचे किती प्रकार असतात, कुठून कुठून बघू शकता तुम्ही त्याला, ओके. तर कुणालाही आपण किती 6 प्रकारे बघू शकतो. किती प्रकारे, 6. समजा माझ्यासमोर कोणतरी आहे तर मी तिला 6 प्रकारे बघू शकतो. तिला म्हणजे त्याला, कोणाला, ठीक आहे, लक्षात. म्हणजे समजा माझ्यासमोर बॉडी आहे तर या बॉडीला मी 6 प्रकारे बघू शकतो. कसं बघू शकता तुम्ही, तिला फ्रंट व्ह्यूनी बघू शकता. फ्रंट व्ह्यू म्हणजे पुढून बघतात, ओके. नंतर तुम्ही तिला मागून बघू शकता, बरोबर आहे. हां, जे पुढून दिसलं तुम्हाला तेच मागून दिसणार आहे का, नाही, काहीतरी वेगळं दिसेल, ठीक आहे, लक्ष द्या, ओके. आणि कदाचित दिसणारही नाही, ठीक आहे, लक्ष द्या. हां, एवढं हसण्यासारखं काय, मला समजत नाही एवढं हसण्यासारखं आहे काय त्याच्यात, सांगा बरं. साधी गोष्ट ही बॉडी आहे, तुम्ही तिला फ्रंट व्ह्यूनी बघा, तुम्ही तिला मागून बघा. तुम्हाला जे दिसतंय ते मला नाही दिसतंय, जे मला दिसतंय ते तुम्हाला नाही दिसतंय. हसण्यासारखं काय त्याच्यात, जास्त खूप डिटेलमध्ये नाही जायचं, ओके. तर कुठल्याही बॉडीला बघण्याचे 6 प्रकार असतात, व्ह्यूज म्हणतात त्याला. एक असतं फ्रंट व्ह्यू, पुढून बघणे. एक असतं बॅक व्ह्यू, दॅट इज कॉल्ड ॲज बॅक व्ह्यू. नंतर असतं टॉप व्ह्यू, त्या बॉडीला वरून बघणे, वरून बघल्यावर काय दिसते. एक असतं बॉटम व्ह्यू, खालून बघणे, ठीक आहे, काय दिसते. अरे तुम्ही, आर यू मॅड, हे टॉप व्ह्यू, ओके, बॉटम व्ह्यू, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.
एक असतं बाळांनो लेफ्ट हँड साइड व्ह्यू. काय बोललो मी? लेफ्ट साइड व्ह्यूचे दोन प्रकार असतात. एक असतं लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि एक असतं बाळांनो राईट हँड साइड व्ह्यू. करेक्ट आहे? अशी किती व्ह्यूज असतात सांगा? 6. कुठले बोला? फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू, टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू. चालेल? असे 6 प्रकार असतात. आता त्यातले 2 प्रकार मला हे सांगा. जसं फॉर एक्झाम्पल टाइप्स ऑफ व्ह्यू मध्ये सगळ्यात फर्स्ट फ्रंट व्ह्यू आणि मला बघायचा आहे टॉप व्ह्यू. आवाज, हा आवाज इकडे लक्ष द्या. समजा फॉर एक्झाम्पल बाळांनो एक रिजिड बॉडी घेतली. येस, ओके ओके, रिजिड बॉडी घेतली. हा आता मला हे सांगा, सपोज हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. येस सर, ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही काढणारच आहे का? जोपर्यंत रोटेशनल डायनेमिक्स रोटेशनल मोशन आता समजणार नाही तोपर्यंत मी ऍक्सिस ऑफ रोटेशन काढणार का बरं? कारण मी कुठलं मोशन शिकता आता? सर्क्युलर की रोटेशन? व्हॉट इज रोटेशन मोशन? सर्क्युलर पाथ अबाउट ऍक्सिस. तो भाई ऍक्सिस तो लगे काही ना. जोपर्यंत ऍक्सिस दिसणार नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय त्याला रोटेशनल मोशन म्हणणार? ठीक आहे, त्यामुळे ऍक्सिस राहणारच. आता समजा त्या बॉडीचे खूप सारे पार्टिकल. दिस इज द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1, ज्याचं डिस्टन्स किती आहे r1. दिस इज द सेकंड पार्टिकल ऑफ मास किती आहे m2, ज्याचं डिस्टन्स आहे r2. हे ज्याचं डिस्टन्स किती आहे सांगा? r2. दिस इज द थर्ड पार्टिकल ऑफ मास किती असतं? m3. ओके, ज्याचं डिस्टन्स किती आहे सांगा? r3. आणि नंतर nth पार्टिकल ऑफ मास किती असतं? mn, ज्याचं डिस्टन्स किती आहे? rn. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही एखाद्या बॉडीला फ्रंट व्ह्यूनी बघताय तर तुम्हाला हे असं दिसेल सगळं. बरोबर आहे? म्हणजे ही बॉडी आहे, हे बाई बॉडी आहे. ओके, या बॉडीचा फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल, फोर्थ पार्टिकल, इथून ॲक्सिस गेला. काय गेला? ॲक्सिस. हे बा ॲक्सिस गेला. तुम्हाला ॲक्सिसही दिसत आहे. मग याचं m1चं मास r1, m2चं मास r2, m3चं मास r3 आणि mnचं मास किती? r rn. मग तुम्हाला ज्या अर्थी तुम्ही ही डायग्राम काढताय म्हणजे तुम्ही बॉडीला कुठल्या व्ह्यूनी बघताय सांगा? फ्रंट व्ह्यूनी बघताय. पाच बघा, m1 r1, m2 r2, m3 r3, mn rn. फ्रंट व्ह्यूनी बघताय म्हणजे तुम्हाला बॉडीचा ॲक्सिसही दिसत आहे आणि सगळे पार्टिकलही क्लिअर दिसत आहे. बरोबर आहे? आणि त्यांचे डिस्टन्सेसही दिसत आहे. आता हेच इमॅजिन करा, याच बॉडीला, बॉडी हीच आहे, याच बॉडीला तुम्ही टॉप व्ह्यूनी बघितलं. कसं बघितलं? टॉप व्ह्यू. सांगा बरं, टॉप व्ह्यूनी बघितलं तर काय दिसतं? हे बा टॉप व्ह्यू म्हणजे वरून बघितलं तर काय दिसेल सांगा? तुम्हाला हा ॲक्सिस दिसेल की पॉईंट दिसेल? बोला. मग हा पार्टिकल m1 त्याचं डिस्टन्स किती? r1. पार्टिकल m2 त्याचं डिस्टन्स किती असतं? 8. तर साधी गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा याच बॉडीला टॉप व्ह्यूनी बघणार बाळांनो, तर लक्षात ठेवा टॉप व्ह्यूनी बघणार तेव्हा तुम्हाला तो ॲक्सिस दिसेल की पॉईंट दिसेल? पॉईंट. मग डायग्राम काढताना कशी डायग्राम काढणार? तर बाळांनो हे पाहिजे तुमची रिजिड बॉडी. येस, आणि तुम्ही इथं पॉईंट काढणार. तर बाळांनो मला हे सांगा, हा पॉईंट आहे की ॲक्सिस आहे? ॲक्सिस आहे. हा ॲक्सिस आहे, पॉईंट नाही आहे. कोण आहे? ॲक्सिस. फक्त काय झालं, त्या बॉडीला तुम्ही कुठनं बघितलं? टॉप व्ह्यू, वरून बघितलं. तर ऑब्व्हियसली हा ॲक्सिस आहे. या ॲक्सिसला जेव्हा वरून बघेल तेव्हा ती लाईन दिसेल की पॉईंट दिसेल? पॉईंट दिसेल. बाकी पार्टिकल तिथेच आहे. हे बघा, पहिला पार्टिकल तो कोण आहे? m1. दुसरा पार्टिकल तो कोण आहे सांगा? m2 आहे. थर्ड पार्टिकल तो किती आहे सांगा? mk m3 आणि nth पार्टिकल तो किती आहे सांगा? mk mn. साधी गोष्ट आहे. आणि मला हे सांगा, पार्टिकलचे डिस्टन्सेस सगळे कोणापासून असतात? पॉईंटपासून असतात की ॲक्सिसपासून असतात? ॲक्सिस. आणि हा कोण आहे? पॉईंट आहे की ॲक्सिस आहे? ॲक्सिस. तर साधी गोष्ट आहे, पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स किती असणार आहे? r1. दुसऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स किती असणार आहे? r2. ओके, तिसऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स किती असणार आहे? r3. आणि nth पार्टिकलचं डिस्टन्स किती असणार आहे सांगा? rn. सर हे कसं काय? असं नाही आहे, हा पॉईंट नाही, हा कोण आहे सांगा? ॲक्सिस. आणि सगळ्या पार्टिकलचे डिस्टन्सेस नेहमी आपण कोणापासून मेजर करतो सांगा? ॲक्सिस पासून मेजर करतो. बोला, कोणापासून? ॲक्सिस पासून मेजर करतो. झालं. सो पहिल्या पार्टिकलच्या ॲक्सिस पासून r1, दुसऱ्या पार्टिकलच्या ॲक्सिस पासून r2, तिसऱ्या पार्टिकलच्या ॲक्सिस पासून r3 आणि nth पार्टिकलच्या ॲक्सिस पासून किती असतं? rn. त्यामुळे रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये जेव्हा आपण पुढचे आर्टिकल शिकू तेव्हा कधी कधी मी ह्या डायग्राम काढणार, कधी कधी मी ह्या डायग्राम काढणार पाळानो. पण दोन्ही डायग्रामचं मिनिंग काय? सेमच आहे. ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे, फक्त फरक पडला की तुमचा टाइप्स ऑफ व्ह्यू चेंज झाला. याच बॉडीला तुम्ही कुठल्या व्ह्यूनी बघितलं? फ्रंट व्ह्यूनी. आणि याच बॉडीला तुम्ही कुठनं बघितलं सांगा? टॉप व्ह्यूनी. तर तुम्हाला असं दिसतं. करेक्ट आहे? तर तुम्हाला कुठली डायग्राम बरोबर वाटते की या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात सांगा? फ्रंट व्ह्यू की टॉप व्ह्यू? फ्रंट व्ह्यू. पण कधी कधी टॉप व्ह्यूच्या डायग्राम सुद्धा काढल्या जातात. त्याचं रिझन सांगतो मी काय असते. ओके, टॉप व्ह्यूच्या डायग्राम कावर काढल्या जातात? आता मला हे सांगा, तुमची बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन की रोटेशनल मोशन? द बॉडी इज परफॉर्मिंग अ रोटेशनल मोशन. बरोबर आहे की नाही? येस, विथ अ कॉन्स्टंट अँगुलर वेलोसिटी ओमेगा. सो व्हेन द बॉडी परफॉर्म्स अ रोटेशनल मोशन, प्लीज टेल मी पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म. व्हेन द बॉडी परफॉर्म्स अ रोटेशनल मोशन, प्लीज टेल मी पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म. When the body performs a rotational motion, please tell me particles of the body perform circular motion with the same circle or different circle? With the same circle or different circle? सगळ्या पार्टिकलचा सर्कल सेम आहे की डिफरंट आहे? सेम की डिफरंट? सेम की डिफरंट? प्रत्येक सर्कलची रेडियस सेम असते की डिफरंट असते? त्यानुसार प्रत्येक सर्कलची लिनियर वेलॉसिटी सेम आहे की डिफरंट आहे? आणि आपण शिकलोय बाळांनो, लिनियर वेलॉसिटीचं दुसरं नाव आहे टँजेन्शियल वेलॉसिटी. माहिती आहे?
What is linear velocity v? V is called as a tangential velocity. And what's the direction of linear velocity? Is a tangent to the circle. काय असते? Tangent to the circle. या डायग्राम मध्ये दाखवता येते बरोबर. कसं काय? साधी गोष्ट आहे. मला हे सांगा, हा कोण आहे? पॉइंट आहे नालायक हो. पॉइंट आहे, पॉइंट आहे, पॉइंट आहे की ऍक्सिस आहे? हा ऍक्सिस आहे. फक्त फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू बघताय म्हणून पॉइंट दिसताय. से यस यस. आता एक लक्ष द्या बाळांनो. हा मला हे सांगा, हा पार्टिकल m1 व्हेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन, पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. सांगा m1 पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय? सर्क्युलर मोशन. सर्कलला काय असते? लिनियर वेलोसिटी ॲज वेल ॲज अँग्युलर वेलोसिटी. सांगा त्या पार्टिकलची, सगळ्या पार्टिकलची कुठली वेलोसिटी कॉन्स्टंट आहे? कुठली वेलोसिटी चेंज होत आहे? मग सांगा याची लिनियर वेलोसिटी किती आहे? v आहे की v1 आहे? समजा बॉडी अशी फिरत असेल तर हा पार्टिकल जर का सर्क्युलर मोशन बरोबर, याची वेलोसिटी असेल टँजंट टू द सर्कल v3. ओके, याची वेलोसिटी असेल टँजंट टू द सर्कल vn आणि याला याची वेलोसिटी असते टँजंट टू द सर्कल किती असतं? v2. से यस यस. ओके, वेलोसिटी इज ऑलवेज टँजंट टू द सर्कल. वेलोसिटी इज ऑलवेज टँजंट टू द सर्कल. या वेलोसिटीच्या डायरेक्शनवर तुम्ही सांगू शकता बरं, बॉडी ही अशी फिरत आहे की बॉडी ही अशी फिरत आहे? सांगा बरं. अशी फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज फिरत आहे की क्लॉकवाईज फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. आणि जर का क्लॉकवाईज फिरत असते तर मग लिनियर वेलोसिटी डायरेक्शन कशी आली सांगा. जर का बॉडी अशी फिरत असती तर लिनियर वेलोसिटी टँजंट टू द सर्कल, टँजंट टू द सर्कल, टँजंट टू द सर्कल आहे आणि टँजंट टू द सर्कल अशी गेली असती. आता हीच लिनियर वेलोसिटी मला इथे दाखवा बरं काढून. इथे काढूच नाही शकत तुम्ही. का बरं सांगा? सांगा बरं काढू नाही शकत. कारण की हा कुठला व्ह्यू आहे? फ्रंट व्ह्यू. साधी गोष्ट आहे. हा पार्टिकल कोण आहे? m काय? m1 कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. कुठलं म्हणजे बघा m1 पार्टिकल असा, हे पहा त्याचा सेंटर आहे ना, त्याचा सेंटर काय? हा, तर सर्क्युलर मोशन असा परफॉर्म करत आहे. अरे ओके नाही? म्हणजे हा m1 आणि हा सेंटर असा परफॉर्म करत आहे ना. अरे ओके नाही? अरे ओके नाही? एक लक्ष द्या. मग असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तर या पॉईंटला लिनियर वेलोसिटी डायरेक्शन सांगा बरं काय असते? टँजंट की टँजंट टू द सर्कल? टँजंट टू द सर्कल. तर सांगा बरं. हे बा पार्टिकल सर्क्युलर मोशन असा परफॉर्म करताय, असा परफॉर्म करताय पहा असा, आणि इथे येऊन थांबला नाही ॲक्च्युली. या पोझिशनला लिनियर वेलोसिटी डायरेक्शन काय? तर तुम्ही काय म्हणाल? असं टँजंट टू द सर्कल. टँजंट टू द सर्कल म्हणजे कसं जाईल? सांगा बरं. असं जाईल ना, सर्कलला टँजंट असा जाईल. मग तुम्ही कुठल्या व्ह्यूनी बघताय सांगा? टॉप व्ह्यू की फ्रंट व्ह्यू? तर तुम्हाला तो वेलोसिटी दिसेल की पॉईंट दिसेल? म्हणजे इथं वेलोसिटी दाखवायची तर वेलोसिटी दाखवू शकत, फक्त मला इथं v1 लिहावं लागेल बस. कारण ती वेलोसिटी टँजंट टू द सर्कल आहे. काय सांगा? टँजंट टू द सर्कल आहे. इज दॅट क्लिअर? तर या डायग्राममध्ये प्रॉब्लेम काय? ही डायग्राम स्पष्ट समजते पण इथे लिनियर वेलोसिटी डायरेक्शन दाखवता येत नाही आहे. करेक्ट आहे? म्हणून ही डायग्राम जास्त प्रिफरेबल आहे. इथं लिनियर वेलोसिटी डायरेक्शन बघा बरोबर दाखवलं आहे टँजंट टू द सर्कल. बाकी दोन्ही डायग्रामचं मिनिंग काय सांगा? डिफरंट आहे की सेम आहे? सेम आहे. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस. ओके, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. ओके, इकडे बघायचं आहे. नेक्स्ट बाळांनो, अतिशय महत्त्वाची डेफिनेशन. हा, व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ रोटेशन? हा, व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ रोटेशन? ॲक्सिस ऑफ रोटेशन काय असतं? हा, चला बोला बाळांनो. मला हे सांगा, ही कोण आहे? घाबरून का? मी आहे. हा कोण आहे? 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 सांगा. सगळे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? विथ द सेम सर्कल की डिफरंट सर्कल? विथ द सेम लिनियर वेलोसिटी और डिफरंट लिनियर वेलोसिटी? आणि चला बोला, व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ रोटेशन? हा, अन इमॅजिनरी लाईन. बोला, अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी अराउंड विच, अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी अराउंड विच, ज्याच्या भोवती, an imaginary line passing through the body around which different particles of the body will revolve in a different circle. बरं आहे? याचा सर्कल वेगळा, याचा सर्कल वेगळा, याचा सर्कल वेगळा, याचा सर्कल वेगळा. Different particles of the body will revolve in the same circle ki different circle with a different linear velocities, with a different linear velocities. Chala bola, what is mean by axis of rotation? Ha, an imaginary line passing through the body around which different particles of the body will revolve in different circle is called axis of rotation. ती जी इमॅजिनरी लाईन आहे त्या इमॅजिनरी लाईनला आपण काय नाव देतो सांगा? ॲक्सिस की ॲक्सिस ऑफ रोटेशन? ॲक्सिस ऑफ रोटेशन. से यस, से यस, से यस, यस. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता इकडे लक्ष द्यायचं. स्टँड अप, उभे राहा सगळे. स्टँड अप. मेल्या मुर्द्यासारखे बसता. फॅन आणि एसी बंद कराल बरं का सगळे. मी ठीक आहे. गर्ल्स उभ्या राहा ना या साईडच्या. अच्छा, उभ्याच आहेत का तुम्ही? हां, ठीक आहे. सॉरी. Sit down.
मधामधातून उभं राहायचं. ते बसून बसून एखादी नस दबली तर ब्लड सर्क्युलेशन होईल नाही ना, येईल ना पॅरालिसिस. थोडं उभं राहिलं तर कसं आहे, नस मोकळी होऊन जाते. हा, ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो बरोबर होते. स्वतःची काळजी घेत चला. हा, चला वाचा काय लिहिलं. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. एखाद्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे. मन थन, मन आणि तुझा थन वेगळा करल. लक्ष दे इकडे. हां, ओके. हां, बघा बाळांनो लक्ष द्या. ओके, सपोज ही एक रिजिड बॉडी घेतली. ओके, सपोज ही एक रिजिड बॉडी घेतली. येस. ओके, या रिजिड बॉडीमध्ये बाळांनो हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. येस. ओके, चला. दिस इज द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 अँड हॅव्हिंग अ डिस्टन्स r1. दिस इज द सेकंड पार्टिकल ऑफ मास m2 having a distance किती आहे r2. this is the third particle of mass किती असते m3 having a distance r3. all the distances are perpendicular from the axis of rotation. आणि बाळांनो this is the distance mn आणि हे डिस्टन्स किती असतं सांगा rn. मास mn आहे आणि डिस्टन्स rn आहे. तर ते एक नेहमीचं सेंटेन्स नेहमी फेकायचं. बोला माझ्या मागे. कन्सिडर अ रिजिड बॉडी consisting of n particles of masses m1 m2 m3 dash mn situated at a distance of r1 r2 r3 dash rn respectively. चालेल. ओके, लक्षात ठेवा. हे प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये, रोटेशन मोशनच्या प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये लिहायचं. ओके, ही डायग्राम काढली की तेवढं लिहूनच टाकायचं. चालेल. आता इकडे लक्ष द्या. ए माझा सोनू, लक्ष देणार रे. कशाचा विचार करताय? कोणी सोडून गेलं? भेटतच नाही आहे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. हां हां, बघा. हां, अरे काही नसते रे, टेन्शन नाही घ्यायचं. वेळ आली की सगळं भेटते. ठीक आहे. हां, ओके, लक्ष द्यायचं. हां बाळांनो, काय टेन्शन नसते. वेळ आली की सगळं भेटते. हां, आणि कोणी सोडून गेलं असेल जाऊ द्यायचं. हां, टेन्शन नाही. समजून घ्यायचं त्या मूर्खाला आपली हेच नाही समजली, काय किंमतच नाही समजली आहे. पुढची चॉईसच खराब आहे जर का आपल्याला सोडून जात असेल कोण तर. ठीक आहे. हां, चिल राहायचं. हां, काय टेन्शन नाही घ्यायचं. हां, इकडे लक्ष द्या. इकडे बघा बाळांनो, इकडे बघा. मला हे सांगा, ही रिजिड बॉडी आहे. ही रिजिड बॉडी आहे. लक्ष द्या. तर बाळांनो, रिजिड बॉडी मधला पहिला पार्टिकल सांगा. पहिल्या पार्टिकलचा मास किती आहे m1, त्याचा डिस्टन्स किती आहे r1. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? जेव्हा तुम्ही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता तेव्हा पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. ओके, पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, चौथ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, nth पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि सगळ्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची? ॲडिशन. ओके, मग पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो. लक्षात ठेवा. काय सांगा? बोला. प्रोडक्ट ऑफ हां, बोला. प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बोला काय असतं? प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बोला. मग आता चला बघा, सांगा पहिला पार्टिकल. सांगा पहिल्या पार्टिकलचा मास किती आहे? m1, त्याचा डिस्टन्स किती आहे? r1. करेक्ट आहे. सांगा दुसऱ्या पार्टिकलचा मास किती आहे? m2, त्याचा डिस्टन्स किती आहे? सांगा r2 चा स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलचा मास किती आहे? सांगा m3 आणि त्याचा डिस्टन्स किती आहे? सांगा r3 चा स्क्वेअर. से येस. येस. आणि nth पार्टिकलचा मास किती आहे? सांगा mn आणि त्याचा डिस्टन्स किती आहे? rn चा स्क्वेअर. से येस. येस. This is the moment of inertia of a first particle, moment of inertia of a second particle, moment of inertia of a third particle, moment of inertia of काय? nth particle, nth particle. So how to find the moment of inertia? It is the product of mass of first particle into square of a distance, mass of product of mass of second particle into square of its distance, mass of product of mass of third particle into square of distance. आणि प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची सांगा? ॲडिशन. म्हणजे तुम्हाला बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला. कोणाचा सांगा? बॉडीचा. कोणाला सांगा? बॉडीचा. आणि बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवतात? आयनी. कशाने? आय. कशाने? आय. कशाने? व्हॉट इज आय? मी. व्हॉट इज आय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. चला त्याची डेफिनेशन काय असते बोला. आता बाळांनो एक भान ठेवा, मी काय म्हणता लक्षात ठेवा. कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑलवेज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ॲक्सिस ऑफ रोटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण की मला हे सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना पार्टिकलचे मासेस पाहिजे, ते तर हलणार नाही आहे. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट विच बॉडी? नॉर्मल बॉडी की रिजिड बॉडी? आणि रिजिड बॉडीचे पार्टिकल कधीच हलत नसतात जाग्यावरनं. स्टार्टिंगला सांगितलं मी, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सिस. ॲक्सिस कुठून पास करायचा हे मी डिसाईड करणार.
करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा, तुमच्या डोळ्यासमोर ऍक्सिस इथून पास केला तर हे डिस्टन्स झाला R1, हे डिस्टन्स झाला R2, हे डिस्टन्स झाला Rn, हे डिस्टन्स झाला R3. पण जर सपोज मी म्हटलं की बाळांनो मी ऍक्सिस इथून पास केला, समजा इथून ऍक्सिस पास केला, सांगा बरं मग डिस्टन्सेस सेम राहिली की चेंज झाली? सांगा, पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स R1 चेंज झालं, R2 चेंज झालं, Rn चेंज झालं, R3 चेंज झालं, सगळं चेंज झालं. अरे मग डिस्टन्सेस जर का चेंज झाले तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील की चेंज होईल? म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे? बॉडीचा की ॲक्सिस ऑफ रोटेशनचा? ॲक्सिस ऑफ रोटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर फाइंडिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया. जय साहेब तिकोने झोपू नका. ओके, हां, एवढे बोर नाही करत यार मी. बिंदास झोपता, हां, रात्री झोपतो, दुपारी झोपतो, संध्याकाळी झोपतच असशील, क्लासमध्ये झोपतो, तर जागतो केव्हा? हां, आता एक लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असं? चला बोला माझ्या मागे. मला याची डेफिनेशन लिहायची आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. हां चला बोला, हां बोला, हां चला बोला, हां चला घ्या देवास नाव, हां बोला. हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी about given axis of rotation is, ते पुढचं नंतर बघू, पहिले एवढं सांगा. हां हां, हे बघा, हां इंग्लिश मध्ये असं, हां, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी, हां, about given axis of rotation is, हां तेवढं बोला पहिले. हां, एका ट्युनिंग मध्ये बोला. आपण काय भाजी मंडईमध्ये नाही आलोय, वांगे द्या, बटाटे द्या, फुलकोबी द्या. हां, एका ट्युनिंग मध्ये बोला. हां, बोलायचं. आज उपवास आहे का बुधवारचा? मनस्वी मग बोलायचं ना, ठीक आहे. समीक्षा, हां चला बोला सगळ्यांनी. हां, सगळ्यांनी बोला. एक ट्युनिंग आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. बोला. Axis of rotation is sum of product of mass of each particle and square of its distance from the axis of rotation. Finish. Huh. Sum of product of mass of each particle and square of its distance. हे तुम्हाला समजत नाही आहे. ज्याचं मास घेतलं ना त्याचं डिस्टन्स, ईटचं डिस्टन्स बनण्याची गरज समजलाय का? कारण M1 असेल तर M1चं डिस्टन्स घ्याल ना, M2 असेल तर M2चं डिस्टन्स घ्याल. हां, sum of product of mass of each particle and square of its distance from axis of rotation. लक्षात ठेवा, समजलंय? त्याच्यावर फोकस करा. डिस्टन्स महत्वाचं नाही आहे, ईटचं डिस्टन्स महत्वाचं आहे. ज्याचं मास घेतलं त्याचंच डिस्टन्स लागेल. चालेल? हां चला बोला. हां हां, सम ऑफ, हां सम ऑफ प्रोडक्ट ऑफ each particle and square of its from the axis of rotation. चालेल? हां, मग मी अर्ध अर्ध पहिले वेगळं पाठ करून घेतलं, आता वेगळं पाठ करून, आता जोडा ते सगळं. हां बोला. हां, about given axis of rotation is sum of product of mass of each particle and square of its distance from the axis of rotation. समजलंय? लक्ष द्या. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला असतो समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर, वेअर I स्टार्ट्स फ्रॉम 1 अप टू किती असतं? N. मंथन, समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर वेअर I स्टार्ट्स फ्रॉम 1 अप टू किती असतं? N. साधी गोष्ट आहे, समेशन आहे. बघा, I स्टार्ट्स फ्रॉम 1, सांगा I ची पहिली व्हॅल्यू किती टाकायची? 1. M1 R1 स्क्वेअर, समेशन म्हणजे ॲडिशन. हां, M2 R2 स्क्वेअर, समेशन म्हणजे ॲडिशन. हां, M3 R3 स्क्वेअर, समेशन म्हणजे ॲडिशन. डॅट डॅट शेवटची व्हॅल्यू MN RN स्क्वेअर, MN
RN². से येस येस. आणि मग शेवटचा पॉईंट आजचा, फॅक्टर्स ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. सांगा काय लिहिलं, बोला. फॅक्टर्स ऑन विच MI डिपेंड्स. असे कुठले फॅक्टर्स आहे की ज्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे? तुम्ही सांगा. ए बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाकुणावर डिपेंड आहे? बोला, कुणावर डिपेंड आहे? कमॉन. हा, सगळ्यात पहिले मास ऑफ द बॉडी. येस, पार्टिकलचं मास म्हणजे मास ऑफ द बॉडी. करेक्ट आहे, कारण की सगळ्या पार्टिकलच्या मासची ऍडिशन केली तर कोणाचं मास भेटते? बॉडीचं मास. अरे हो की नाही? तर फॅक्टर्स ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. पहिला फॅक्टर मला असं वाटते मास ऑफ बॉडी. मास ऑफ बॉडी लिहा, नाही तर मास ऑफ ऑल पार्टिकल्स लिहा. सेकंड, बोला, डिस्टन्स वर डिपेंड आहे. करेक्ट आहे. डिस्टन्स, कुणाचं डिस्टन्स? मासेसचं डिस्टन्स. कुणापासून? तुमच्या माझ्यापासून की ऍक्सिस पासून? ऍक्सिस. तर त्याला दुसऱ्या भाषेत असं लिहू, डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स. थांबा, आवाज आवाज आवाज. हा, बोला काय लिहिलं सांगा. डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. कमान. हा, डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे जे पार्टिकल्स आहे, हे पार्टिकल कसे डिस्ट्रीब्यूट झाले? कोणापासून? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. सर म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल, बाळांनो मी दोन टाईपच्या बॉडी काढतो. बघा आता तुम्ही, हा बोर्डकडे बघा. हा, सपोज बाळांनो ही बॉडी काढली, किती घाण, आणि ही बॉडी काढली. सांगा, ही बॉडी सुद्धा 5 kg दिली आहे आणि ही सुद्धा बॉडी 5 kg आहे. दोन्ही बॉडी सेमच आहे बाळांनो. दोन्ही बॉडीचा मास काय? सेम. ओके, आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. यातनं ऍक्सिस असा पास केला, यातनं ऍक्सिस असा पास केला, कारण ऍक्सिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग मला हे सांगा, या बॉडीचा मास M1, त्याचं डिस्टन्स आहे R1. या बॉडीचा मास आहे M2, त्याचं डिस्टन्स आहे R2. आणि या बॉडीचा मास आहे M1, त्याचं डिस्टन्स आहे R1. आणि या बॉडीचा मास आहे M2 पार्टिकलचं, आणि त्याचं डिस्टन्स आहे R2. सांगा बरं, कुठल्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे आणि कुठल्या केसमध्ये कमी असणार आहे? पहिल्या केसमध्ये जास्त असणार आहे की कमी असणार आहे? कमी. का बरं? कारण रेडियस नाही, डिस्टन्सेस. डिस्टन्स जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि डिस्टन्सचा स्क्वेअर असतो ना, मग डिस्टन्स कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होणार? कमीच होणार. आणि इथं डिस्टन्स कमी आहे की जास्त आहे? जास्त आहे. डिस्टन्स जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय असणार? जास्त. म्हणजे याचा अर्थ दोन्ही बॉडीचा मास सेम आहे, पण ऍक्सिसच्या पोझिशन काय झाल्या? चेंज झाल्या. म्हणून दुसरा पॉईंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. याचा अर्थ काय? मला हे सांगा, जर का पार्टिकल ऍक्सिसच्या जवळ असतील, ऍक्सिसच्या जवळ असतील, तर डिस्टन्सेस जास्त असतात की कमी असतात? कमी. आणि डिस्टन्सेस कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय असतो? कमी असतो. म्हणून मला इंग्लिशमध्ये, व्हेन पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू द ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया इज स्मॉल. करेक्ट आहे. व्हेन पार्टिकल्स आर वाइडली सेपरेटेड फ्रॉम ऍक्सिस, म्हणजे ऍक्सिसच्या दूर असतील तर डिस्टन्स कमी असते की लार्ज असतं? आणि डिस्टन्स लार्ज असेल तर त्याचा स्क्वेअर होतो ना. लार्ज म्हणजे मोठं, त्याचा स्क्वेअर केला तर अजून मोठं होईल ना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज लार्ज की स्मॉल? स्मॉल. म्हणून दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा कुठला? हा, स्मॉल. डिस्टन्स लार्ज असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी की लार्ज? लार्ज. ओके, सांगा फॅक्टर्स ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. पहिला, मास ऑफ बॉडी. सेकंड, डिस्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यात डिटेल मध्ये लिहायचं. लिहा, व्हेन particles are very close to the axis, moment of inertia is small, but when particles are widely separated from axis, moment of inertia is large. And तीसरा कशावर डिपेंड आहे? लास्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. आठवलं? ओके, पोझिशन. काय बोलू मी सांगा? पोझिशन अँड ओरिएंटेशन. ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. बोला बोला, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन. अबे माझ्या मागे बोला ना. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉडी, डिस्ट्रीब्यूशन ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, अँड पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता पोझिशन अँड ओरिएंटेशन सर काय भानगड असते? तर साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. ही रिजिड बॉडी आहे, से यस, पार्टिकल त्याचे फिक्स आहे. ज्या अर्थी मी रिजिड बॉडी म्हणताय त्याचा एकही पार्टिकल जागेवर हलणार नाही. करेक्ट आहे. दोन पार्टिकल हलत नाही म्हणून रिजिड बॉडी म्हणतो. आता मी ऍक्सिस असा पास केला, मी ऍक्सिस असा पास केला, मी ऍक्सिस असा पास केला, मी ऍक्सिस असा पास केला. याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा I1, याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा I2, याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा I3, आणि याच्या भोवती एकदा एक ऍक्सिस घेऊन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. सांगा, चारही केसमध्ये काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येणार आहे की डिफरंट येणार आहे? का बरं? कारण ऍक्सिसची
पोझिशन आणि ओरिएंटेशन सेम राहिले की चेंज झालं, चेंज झालं. साधी गोष्ट आहे ना. मला हे सांगा, ॲक्सिस जर व्हर्टिकल असेल तर बॉडी रोटेशनल मोशन कसं परफॉर्म करेल, असं ना. अरे ओके नाही. आणि मला हे सांगा, तुमचा ॲक्सिस जर का हॉरिझॉन्टल असेल तर बॉडी रोटेशनल मोशन कसं परफॉर्म करेल, ॲक्सिसच्या भोवती असं करेल ना. म्हणजे अख्खा बॉडीचं तुम्ही ओरिएंटेशनच चेंज करताय. करेक्ट आहे. त्यामुळे ॲक्सिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन केस ऑफ रोटेशनल मोशन. समजलंय. कारण ज्या काय सगळ्या गोष्टी असतात, जे काय पार्टिकलचे सगळे डिस्टन्सेस आहे ते कोणापासून मेजर करतो आपण, ॲक्सिस. कोणापासून, ॲक्सिस. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, हा पहिला पार्टिकल आहे ज्याचा मास किती, m1 m1. मग सांगा बरं, याच्यापासून मेजर करायचं तर याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे r1 घ्यावं लागेल. ओके. I2 याच्यापासून मेजर करायचं तर याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे घ्यावं लागेल, त्याचं r2. याच्यापासून मेजर करायचं असेल तर याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागेल. याच्यापासून मेजर करायचं असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागेल. एका तरी केसमध्ये डिस्टन्स सेम आहे की डिफरंट आहे, सांगा. डिफरंट आहे. आणि डिस्टन्स डिफरंट असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील की डिफरंट राहील, डिफरंट राहील. त्यामुळे ॲक्सिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पार्टिकलचा काही प्रश्न नसतो, कारण की पार्टिकल जागेवर हलत नाही. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट अ इलास्टिक बॉडी और रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचे पार्टिकल कधी जागेवर हलत नाही. से यस, गॉट इट एव्हरीवन, से यस. यस, ओके, चालेल, ठीक आहे. नोट्स काढा 2 मिनिटं सगळ्यांनी. कम ऑन फास्ट. बघू दे का नोट्स. आवाज आवाज आवाज. हा बघा, सगळ्यात पहिले दिला रिजिड बॉडी. ए हा, वाचा रिजिड बॉडी काय असं सगळ्यांनी. कम ऑन. हा, a rigid body is defined as the body in which distance between any two particle does not change under the action of any force. दुसरं वाचा, a rigid body is one whose geometrical shape and size remains unchanged under the action of any external force. Okay, next वाचा, for such a body the distance between any two particle of the body remains constant. वाचा, no material body is perfectly rigid. Many bodies can be considered to be rigid for practical purposes. Next वाचा, iron rod आणि कोण आहे, stone. Next वाचा, हा, when a rigid body performs rotational motion, particles of the body moves in a circle. माहित आहे, when the rigid body performs a rotational motion, particles of the body perform circular motion. म्हणजे particle body moves in a circle. Say yes. स्टार करा त्या पॉइंटला, अतिशय महत्वाचा आहे. एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मधून तो पॉइंट उचललाय मी. चला चला लवकर चला. चला, रोटेशनल मोशनची डेफिनेशन काय. कम ऑन, व्हॉट इज रोटेशनल मोशन. कम ऑन एव्हरीवन. हा, a body is said to be in rotational motion when it moves in a circular path about an axis passing through the body. In rotational motion different particles of the body moves with a different velocities. कुठल्या velocities असतात रे वेगळ्या, अँग्युलर की लिनियर. लिनियर ब्रॅकेट मध्ये लिहून टाका, लिनियर velocities म्हटल्यावर. डिफरंट लिनियर velocity but the same angular velocity. Different linear velocity but the same angular velocity. Cheyaj. Next. चला, axis of rotation काय असतं. What is axis of rotation? Come on, वाचा सगळ्यांनी. हा, वाचा सगळ्यांनी. Come on everyone. हा, the imaginary line passing through the body because of which different particles of the body will revolve in a different circle is called as axis of rotation of the. चला, axis of rotation ची डेफिनेशन डायग्राम काढून घ्या. ही डायग्राम काढून घ्या, फक्त डायग्राम. इथे छोटीशी डायग्राम काढा ती लवकर, फास्ट. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या बाजूला लवकर. नोट संपल्या. लवकर फास्ट. सगळे बाप टॉपिक सुरू आहे बरे. कोण नाही म्हणायचं, कसं वाटतं ते. वॅकेशन मध्ये सुट्ट्या घेऊ नका, कारण सगळ्याच सब्जेक्टचे सगळेच डेंजर टॉपिक सुरू आहेत. ओके, तुमचे काय केमिस्ट्रीचे सोपे टॉपिक सुरू नाही आहे. कुठला थर्मोडायनामिक्स सुरू आहे ना, डेंजर आहे बरं का तो. आणि नंतर इकडे कुठला हॅलोजन ना, हां, सगळे हाय वेटेड टॉपिक आहे. इकडे सुद्धा रोटेशनल डायनामिक्स. फक्त आपला लॉजिकच सुरू आहे, लॉलीपॉप. तो संपला की मी मॅट्रायसेस सुरू करतो. हां, काय सोल्युशन काय म्हणते तू. हां हां, अरे मग आता झाल्यावर विचार, मला आता झाल्यावर सांग. हां, झालाय का.
मला तू अब्सेंट होता का 1-2 दिवस? चला छान सुंदर. चला नेक्स्ट. हा हा बघू दे. चला रिजिड बॉडी म्हणजे काय सगळ्यांनी बघा. हाय व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? कम ऑन ऐका ना. तुम्ही ते काढलं का ॲक्सिस ऑफ रोटेशन? तिथं बाजूला लिहून घ्या थोडं. हे एवढं एवढं. अबे तुम्ही पागल आहे का? तुमच्यासाठी आहे ते माझ्यासाठी आहे का? पसपस करता. मला लिहायचे का बोर्डाचे पेपर? तुम्हाला बरं ठीक आहे राहू द्या जाऊ दे. हां ए कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. हां कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यात काय मला हे सांगा ती जी डायग्राम काढली ती कुठल्या व्ह्यूची आहे? टॉप व्ह्यू आहे की फ्रंट व्ह्यू आहे? हां सर ते स्वस्तिकचं चिन्ह का बरं काढलं त्याच्यात? अबे बैताडे होते स्वस्तिक आहे का? हे आहे ते टँजेन्शियल व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन दाखवले आहे. नाही तर घरी जाऊन हळदी कुंकू टाका त्याच्यावर. मी काय म्हणतो समजलाय का? ते स्वस्तिक आहे की टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे? टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. हां हां नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ए व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया? वाचा काय दिलाय सगळ्यांनी. हां having a masses m1 m2 m3 data dash mn situated at a distance of r1 r2 r3 data dash rn from the axis of rotation. What's up? Then the moment of inertia of a body about a given axis of rotation is given by I is equals to किती असतं m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus data dash mn rn square. चला वाचा डेफिनेशन काय असतं. हा moment of inertia of a body about given axis of rotation is defined as sum of rate of mass of each particle and square of its distance from the axis of rotation. घेतलं की मी पाठ करून तुमच्याकडनं. आता युनिट वाईज जर का बोलायचं असेल तर युनिट वगैरे तुम्ही इझिली सांगू शकता. हे बघा साधी गोष्ट आहे. सांगा बरं युनिट काय लिहाल? सांगा. एम म्हणजे मास. मास युनिट किती असतं? केजी. आणि डिस्टन्स युनिट किती असतं? मीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट काय लिहाल? ग्राम की ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर? ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. सिंपल आहे एकदम. चला डायमेन्शन सांगता येतील. सांगा डायमेन्शन्स काय असतात बोला. ए डायमेन्शन्स काय? एम के एम एल टी. एम एल टी. एम म्हणजे कोण? मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास? केजी1. एल म्हणजे लेन. लेन्स युनिट किती असतं? मीटर 2. आणि टी म्हणजे टाइम. टाइम्स युनिट किती असतं? सेकंड. इज देयर इन सेकंड? नो सेकंड. 0. चला फॅक्टर्स ऑन विच एम आय डिपेंड्स. सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंड आहे? फर्स्ट मास शेप अँड साइज ऑफ बॉडी. बॉडीचा मास कसा आहे? बॉडीचा शेप कसा आहे? बॉडीची साइज कशी आहे? नेक्स्ट वाचा त्यात काय दिलाय? इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज वाइड टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. वाइड म्हणजे काय रे? जवळ आहे की दूर आहे? ओके सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया इज लार्ज and if the distribution of mass is close to the axis of rotation moment of inertia will be small. आणि तिसरं वाचा काय दिलाय बोला. पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन काय आणि ओरिएंटेशन काय समजेल सगळ्यांना? येस ओके चला चला बाकी नंतर बघायचं. येस चला चला मॅथ्स काढा.